सैफ अली खानवर चाकूने हल्ला झालाय। मुंबईतल्या घरी सैफवर चाकूने हल्ला झाल्याची ही माहिती कळतेय आणि घरात शिरलेल्या एका अज्ञाताकडून चोराकडून चाकूने हल्ला झालाय। सैफ अली खानवर सध्या लीलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। घरात शिरलेल्या चोरानं चाकूने हल्ला केला सैफ अली खानवर आणि तो वांद्रेमध्ये राहतो। वांद्रे इथल्या राहत्या घरी सैफ अली खानवर अशा प्रकारे चाकू हल्ला झालाय। तर सध्या लीलावती रुग्णालयामध्ये सैफ अली खानवर उपचार सुरू आहेत आणि त्याच्यावर आता शस्त्रक्रिया सुद्धा सुरू असल्याचं कळतंय। चाकू हल्ला झालेला असल्यामुळे शरीरावर काही ठिकाणी जखमा आहेत आणि आता सैफ अली खानवर शस्त्रक्रिया सुरू असल्याचं कळतंय। चोरीच्या उद्देशाने हा अज्ञात इसम घरामध्ये घुसला असल्याची माहिती कळतेय आणि या अज्ञातानं सैफ अली खानवर चाकू हल्ला केलाय आणि चाकू हल्ल्यामध्ये सैफ अली खान जखमी झालेला आहे। सध्या लीलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। शरीरावर 2 ते 3 ठिकाणी या जखमा असल्याचं कळतंय। अर्थात पोलिसांनी अजून या संदर्भात स्पष्टता दिलेली नाहीये, मात्र सैफ अली खानवर सध्या लीलावती रुग्णालयामध्ये मुंबईमध्ये उपचार सुरू आहेत आणि त्याच्यावर शस्त्रक्रिया सुरू असल्याचं कळतंय। तर मुंबईमध्ये एकंदरीतच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो अशा प्रकारे सुप्रिया सुळे यांनी सुद्धा चिंता व्यक्त केली आणि बिश्नोईचं प्रकरण गाजत असताना सलमान खानला आलेल्या धमक्या या सगळ्या पार्श्वभूमीवर आता पोलिसांचा हा तपास पुढचा सुरू असणार आहे। सैफ अली खान याच्यावर चाकू हल्ला झाल्यानंतर तपासाची चक्र आणखी वेगानं फिरतात। वेगवेगळ्या पद्धतीने याचा पोलीस आता तपास करतात। मात्र सध्या लीलावती रुग्णालयामध्ये सैफ अली खानवर उपचार सुरू झालेले आहेत आणि त्याच्यावर सध्या शस्त्रक्रिया सुरू असल्याचं कळतंय। शरीरावर 2 ते 3 ठिकाणी त्याला जखमा या चाकू हल्ल्यामध्ये झालेल्या आहेत, त्यामुळे शस्त्रक्रिया त्याच्यावर करावी लागते आणि सध्या लीलावती हॉस्पिटलमध्ये सैफ अली खानवर उपचार सुरू आहेत। अभिनेता सैफ अली खानवर चाकूने हल्ला झालाय। तर घरात शिरलेल्या चोरानं अशा प्रकारे सैफ अली खानवर चाकूने हल्ला केला। मात्र अनेक प्रश्न यामुळे उपस्थित झालेले आहेत। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न सुद्धा निर्माण झालाय। घरामध्ये घुसून चोरट्यानं अशा प्रकारे हल्ला सैफ अली खानवर केलेला आहे। धक्कादायक घटना बॉलिवूडमधून रात्री 2:30 वाजता सैफवर हा चाकू हल्ला झाल्याचं कळतंय। मध्यरात्रीनंतरची ही घटना आहे आणि त्यामुळे मोठं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। प्रकृती त्याची स्थिर असल्याची माहिती कळते, मात्र सध्या त्याच्यावर लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। तर गुन्हे शाखेकडून मोबाईल तिघांचे जप्त करण्यात आलेले आहेत। रात्री 2:30 वाजता सैफवर अशा प्रकारे चाकू हल्ला झालेला आहे। अश्विनी कुमार पांडे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत आणि आणखी माहिती अश्विनीकडून जाणून घेऊया। अश्विनी, नेमकं काय झालंय? सैफ अली खानवर चाकू हल्ला झालाय। 2 गोष्टी, एकतर हा काय नेमका पोलिसांचा तपास सुरू आहे आणि त्याची प्रकृती सध्या कशी आहे? रात्री जवळपास 2:30 वाजता सैफ अली खानवर हे अटॅक झालेला आहे आणि हे जो आरोपी होता तो अटॅक करण्यासाठीच आला होता किंवा चोरी करायला तो आला होता, आता हा इन्व्हेस्टिगेशनचा पार्ट आहे। याचा सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना सापडलेला आहे आणि इन्व्हेस्टिगेशन चालू आहे। दुसऱ्याकडे सैफ अली खानची जी तब्येत आहे आता स्थिर आहे। त्यांचा इलाज लीलावती हॉस्पिटलमध्ये चालू आहे। त्यांच्या परिवाराकडे आतापर्यंत काही जे इन्फॉर्मेशन आहे ते नाही देण्यात आला आहे। जवळपास 10 वाजता सुमारास ते एक मेडिकल बुलेटिन लीलावती अस्पतालकडून जारी होणार आणि त्या मेडिकल बुलेटिनमध्ये सध्या किती इंजुरी सैफ अली खानला आहे हे सगळी जी माहिती आहे ते अस्पतालकडून 10 वाजतानंतर ते लोक एक मेडिकल बुलेटिन जारी करून जे इन्फॉर्मेशन आहे ते देणार आहेत। आता हा जो आरोपी आहे यांनी ही जी फक्त अटॅक करण्यासाठी सैफ अली खानच्या घरी गेला होता का किंवा तो चोरी करायला गेला होता आणि सैफ अली खान आणि त्यांचे जे लोक होते त्यांनी थांबवायचा प्रयत्न केला आणि त्यांनी त्यानंतर अटॅक केला, हे जी सगळी डिटेल्स आहे याच्यावर इन्व्हेस्टिगेशन चालू आहे आणि इन्व्हेस्टिगेशनच्या नंतर कळेल की सध्या जी हे अटॅक झाला आहे सैफ अली खानवर तो त्याचं कारण काय होता हे आरोपी सापडल्यानंतर आणि इन्व्हेस्टिगेशन जेव्हा पुढे जाईल तेव्हा कळेल।
अगदी अश्विनी, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि वेळोवेळी अपडेट्स आपल्याकडून जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद. अश्विनी कुमार पांडे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते. रात्री 2:30 वाजता सैफ अली खानवर हा चाकू हल्ला करण्यात आलेला आहे आणि जो आरोपी आहे तो हल्ल्याच्या उद्देशानंच आलेला होता का चोरीच्या उद्देशाने आला होता या संदर्भातला आता पोलिसांचा तपास सुरू झालेला आहे. सैफ अली खानवर लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचार सध्या सुरू आहेत आणि 10 वाजता त्याच्या प्रकृतीविषयी, त्याच्या तब्येतीविषयी मेडिकल बुलेटिन जारी करण्यात येणार आहे. त्यामुळे त्याचवेळी या संदर्भात स्पष्टता येईल. त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं हॉस्पिटल प्रशासनानं सांगितलेलं आहे. मात्र किती जखमा झालेल्या आहेत आणि किती खोलवर आहेत या संदर्भात काही वेळामध्ये लीलावती हॉस्पिटलमधून मेडिकल बुलेटिन जारी करण्यात येईल.